और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर शहरातील आशेडेगाव परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून दिव्यांग मुलासह त्याच्या आई वडिलांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। ही घटना गणपती मंदिरासमोर घडली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असली तरी पोलिसांकडून फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानं पीडित कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तक्रारदार चंद्रकांत कडणे हे 13 फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह 2 दुचाकींवरून जात असताना एका रिक्षाचालकाने त्यांच्या वाहनाला 2 वेळा कट मारून पळ काढला। या प्रकरणाबाबत जाब विचारल्यावर रिक्षा चालकासह काही जणांनी एकत्र येत दिव्यांग मुलासह त्याच्या आई वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप कडणे कुटुंबियांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे रिक्षा चालकाचा बॅच क्रमांक देऊनही आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये। उलट न्याय हवा असेल तर कोर्टात जा असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आल्याचा आरोप पालकांनी केलाय। मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्यानं कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे। मी चंद्रकांत हरिभाऊ कडणे, उल्हासनगर गायकवाडपाडा येथे राहतो आणि आम्ही बाईकवरून येत होतो। तर श्रीरामला पेट्रोल भरलं। ते पेट्रोलच्या नंतर आमची गाडी व्हीटीसी ग्राउंडच्या पुढे गेली। पाठीमागून रिक्षावाला आला, एकदा नाही दोनदा एकदा आम्हाला त्यांनी कट मारला आणि पुढे निघून गेला। त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही बोललो। त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा येऊन मोठ्याने कट मारली। आम्ही पडता पडता वाचलो। पडता वाचल्यानंतर त्याने जे गल्लीमध्ये रिक्षा घातली तर डायरेक्ट ते गणेश मंदिर आशेला पाडा इथं थांबवली तर तिथं मी विचारलं की बाबा आम्हाला कट का मारली। त्याच्यावरून तो बोलला की बाबा कसली कट मारली आणि फुल नशेमध्ये तो होता। आणि त्याच्यानंतर तिथले जे आजूबाजूला 7-8 मुलं होते त्यांनी आम्हाला डायरेक्ट माझ्या बायकोला, पुष्पा, सोनू, माझा मुलगा अपंग आहे, अजून दुसरा मुलगा अविनाश यांना मारहाण केली। नंतर मी 112 नंबरवरती फोन केला तर सर्व झाल्याच्या नंतर पोलिसांची गाडी तिथं आली। बाईकवरती 2 पोलीस आले। पोलीस आल्याच्या नंतर त्यांनी गणेश मंदिरचा फोटो काढला आणि आम्हाला म्हणले पोलीस स्टेशनला जा। आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर मी सांगितलं की माझा मुलगा सोनू चंद्रकांत कडणे हा अपंग आहे। माझ्या बायकोला कपड्याला असं पकडून मारलं, डोक्यामध्ये फाईट मारलं। जो मुलगा अपंग आहे त्याला हंड्याने कळशीने मारहाण केली आणि डोक्यामध्ये पण फाईटी मारल्या। मी त्यांच्या पाया पडलो की बाबा माझा मुलगा अपंग आहे, माझी बायको आहे, त्यांनी माझं एक काही ऐकलं नाही। वरतून मला शिव्या दिल्याच्या नंतर आम्ही इथं एवढं पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी आम्हाला विचारलं काय झालं, आम्ही झालेला पूर्ण प्रकार पोलीस स्टेशनला सांगितला। त्यांनी एक हातामध्ये कागद दिला आणि म्हणले जावा घरी। आम्हाला नाही मेडिकलला पाठवलं आणि काही नाही। आता आम्ही आलो तर घाबरत या पोलीस स्टेशनमध्ये आलो का तर आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिल्या जातात की बाबा तुमची एनसी, तुम्हाला न्याय मागायचा असेल तर तुम्ही कोर्टात जा। आम्ही 4 दिवस झालं की आम्ही न्याय मागायसाठी येतोय। आम्हाला बोलले की बाबा पहिले ठोंबरे मॅडमकडे तपास आहे, तुम्ही त्यांच्याकडे जावा। दुसऱ्यांदा आलो तर ते बोलले की बाबा एनसी तुम्ही न्याय मागायला तिथं तुमच्याकडे मेडिकल पुरावा आहे का। तर आम्हाला मेडिकललाच पाठवलं नाही, आम्हाला दवाखान्यातच घेऊन नाही गेले तर आमच्याकडे मेडिकलचा पुरावा कसा असणार। घाबरत येतो आम्ही पोलीस स्टेशनला का तर पोलीस स्टेशन पण आम्हाला रिस्पॉन्स देत नाही। सामान्य माणसं पोलिसांची भीती बाळगतात आणि गुन्हेगार आपल्या गुन्हा करून मोकळे परत दुसरा गुन्हा करायला मोकळे होतात। आमची मागणी हेच आहे की गरीब माणसाला, आमच्यासारखे सर्वसामान्य गरीब माणसं आहेत ते पोलीस स्टेशनला यावे। पोलिसांनी त्यांच्याशी चांगलं सहकार्य करावं, नीट बोलावं, आरीतुरीची भाषा करू नये, हेच आमचं मागणं आहे। आणि आरोपी जे काही असतील, आम्ही तर काही पोलीस नाही की आम्ही त्यांना पकडून आतमध्ये टाकू। हे पोलिसांचं काम आहे
पोलिसांनी आपलं काम करून आरोपींना पकडण्यात यावं हीच माझी पोलीस स्टेशनला कळकळीची विनंती. आम्हाला सामाजिक संस्थांनी मी हाक देतो सामाजिक संस्थांना की हे या प्रकरणी हे गंभीर बाब आहे. आज अपंग मुलाला माझ्या मारले, मी पाया पडत होतो, माझ्या बायकोला मारले आणि मला मणक्यामध्ये गॅप आहे, तरी मी हे सर्व स्टोरी मी पोलीस स्टेशनला सांगितली. तिथं गयावया करत होतो, 112 नंबरला फोन केला तरी माझं काही ऐकलं गेलं नाही. तरी हे बोलतात की बाबा कायदे तज्ज्ञांना भेटा, तुम्ही कायदेशीर प्रकरण आहे हे, आम्ही काही करू शकत नाही. मला हेच विनंती, सर्वसामान्य माणसांनी पोलीस स्टेशनला यावं आणि ह्याच्यावरती जे पण काही विविध राजकीय मंडळी असेल त्यांनी पण आम्हाला सहकार्य करून पोलीस स्टेशनवर समज देण्यात यावी हेच माझी मागणी आणि आरोपींना गजाआड करावं. आम्ही गाडी घेऊन येत होतो, तर आम्ही पेट्रोल टाकलं, त्याच्या पुढं आलो होतो. रिक्षावाल्याने आम्हाला कट मारली, 2दा कट मारली आणि आम्ही ते पाठलाग करत गेलो त्याच्या एरियात. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली, आम्हाला लय मारलं, डोक्यात हे मारला हंडा आणि लाथा बुक्क्या मारल्या. आम्ही बोललो आमचे जे पण काय झाले नुकसान ते भरपाई दे, पण त्यांनी आमचं ऐकलं ना, डायरेक्ट मारामारी चालू केली. मी होतो, माझा भाऊ होता, माझे वडील होते, माझी आई होती. हो, सर्वांना मारलं. आम्हाला डायरेक्ट मोका नाही दिला, डायरेक्ट मारलं चालू केलं. केएमला केएम एन्कोलॉजिंग स्पॉन्डिलायसिस संधिवात आणि टीबीचा प्रकार आहे. तर आम्ही उपचार घेतोय. तर आम्हाला उगाच बिना कामाचं बेदम मारलं. आम्ही बोलत होतो तर आमची जे पण काय झाले नुकसान भरपाई दे, पण आमचा डायरेक्ट मारामारी चालू केली. नाही, मेडिकल वगैरे काही नाही सांगितलं आणि आम्हाला न्याय पण नाही भेटला. ते बोलले तुम्हाला जर न्याय पाहिजे नसेल तर कोर्टात जा. आमची मागणी हेच आहे की आरोपी अजून पकडले गेले नाही तर लॉकअपच्या आत आहे ना, आम्हाला न्याय भेटते. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात संतापाचं वातावरण असून दिव्यांग मुलासह कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.